जालन्यामध्ये असं एक मंदिर आहे जे 12व्या शतकात बनवलेलं आहे हेमाडपंथी शैलीमध्ये. खूप कमी ठिकाणी 2 नंदी पाहायला भेटते आणि इथे एक अशी मूर्ती आहे जी रथाप्रमाणे किंवा आजकालच्या आधुनिक वाहनाप्रमाणे दिसते. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील के जालना वैभव आणि हाय आपला हिडन प्लेसेस ऑफ जालना सिरीजचा 5वा मिनी. मागच्या व्लॉगच्या कमेंट प्रमाणे मी जाते वटेश्वर महादेव मंदिर नेर. कुठे जायचं म्हटल्यावर माझ्यासोबत एक मित्र असतोच. आज माझ्यासोबत आहे आदित्य उगले व्लॉग्स. जामखेडच्या एका रीलमुळे आमची ओळख झाली. फक्त कॉलवर एकदाच बोललो आणि आज तो माझ्यासोबत आहे. नेर हे गाव एवढं प्राचीन असेल मला वाटलं पण नव्हतं. इथे प्रमुख 3 मंदिर आहे, तेही 12व्या शतकातले. वटेश्वर महादेवाचा सप्ताह चालू होता. आज पहिला दिवस होता. आतमध्ये जाताच मला पाहून खूप सारे मुलं माझ्याकडे आले. ते पाहून मला खूपच भारी वाटलं. Z+ सिक्युरिटी मध्ये ते मला मंदिर दाखवत होते आणि 2 नंदी इथे देखील आहे. मंदिराच्या आतमध्ये एवढं भारी नक्षीकाम केलेलं आहे, तुम्ही असं मंदिर जिल्ह्यामध्ये कधी पाहिलं नसेल. उन्हाळ्यामध्ये किती ऊन असू दे, आतमध्ये थंड वातावरणच असतं. यावरून कळतं की त्या लोकांना किती ज्ञान असेल. आणि हे आहे श्री वटेश्वर महादेव शिवलिंग. घ्या दर्शन. जेवढं मंदिराच्या आतमध्ये नक्षीकाम केलेलं आहे त्यापेक्षा जास्त बाहेर केलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी मी लक्ष देऊन पाहत होतो आणि आपले फॉलोअर्स मला त्याबद्दल माहिती सांगत होते. या मंदिराच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात जाताच तुम्हाला भारताच्या इतिहासाची जाणीव होईल. जेवढं सुंदर मंदिर तेवढं जास्त इथले रहस्य. दर्शन घेऊन बाहेर आलो तर ही मूर्ती दिसली. ही मूर्ती आहे तरी कशाची याचा अंदाज पण मी लावू शकत नाही. त्याच्या समोरच परत एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतले. या मंदिराबद्दल जास्तीची माहिती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा अशा मित्राला ज्याच्यासोबत तुम्हाला इथे येण्याची इच्छा आहे.